10,000 फुटांवर चालत्या विमानातून कोट्यावधी रुपये घेऊन तो हवेत गायब झाला. 55 वर्ष FBI ने त्याचा शोध घेतला, पण तो हवेतल्या हवेत कुठे गायब झाला त्याचं उत्तर कोणालाच मिळालं नाही. कोण होता हा रहस्यमय माणूस आणि तो कुठे गायब झाला? 24 नोव्हेंबर 1971 अमेरिकेच्या पोर्टलँड एअरपोर्टवर एकदम शांत साधारण 40-45 वर्षाचा एक माणूस होतो. अंगावर काळा बिझनेस सूट, पांढरा शर्ट, काळी टाय आणि हातात एक काळी सूटकेस. तो तिकीट काउंटरवर जातो आणि रोख पैसे देऊन सिॲटलसाठी एक तिकीट घेतो. तिकीट घेण्यासाठी तो स्वतःचं नाव सांगतो, डॅन कूपर. विमान टेक ऑफ होतं. कूपर आपल्या सीटवर शांतपणे बसतो. तो एअर होस्टेसला बोलावतो आणि एक ड्रिंक ऑर्डर करतो, बर्बन, व्हिस्की आणि सोडा. पण ड्रिंक घेतल्यानंतर कूपर त्या एअर होस्टेसला एक चिठ्ठी देतो. तिला वाटतं की तो फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून ती चिठ्ठी न वाचताच आपल्या खिशात ठेवते. हे पाहून कूपर तिच्याजवळ जातो आणि एकदम शांतपणे तिला सांगतो, मॅडम, तुम्ही ती चिठ्ठी आत्ताच वाचली तर बरं होईल. माझ्या सुटकेसमध्ये बॉम्ब आहे. एअर होस्टेसला धक्का बसतो. ती थरथरत्या हाताने चिठ्ठी उघडते. त्यावर कॅपिटल अक्षरांमध्ये लिहिलं होतं, माझ्या बॅगेत बॉम्ब आहे. गपचूप माझ्या बाजूला येऊन बस. ती घाबरत घाबरत कूपरच्या बाजूला जाऊन बसते. तिला खात्री करायची असते की ह्याच्या बॅगेत खरंच बॉम्ब आहे का. कूपर आपली सुटकेस थोडी उघडतो आणि एअर होस्टेसचे डोळेच पांढरे पडतात. सुटकेसच्या आत लाल रंगाचे 8 सिलेंडर, प्रचंड वायर्स आणि एक मोठी बॅटरी दिसत होती. कूपर आता आपल्या मागण्या सांगायला सुरुवात करतो आणि तो एअर होस्टेसला हे एक एक शब्द लिहून घ्यायला सांगतो आणि ती चिठ्ठी विमानातील पायलटकडे पाठवतो. त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, मला $2,00,000 हवेत, ते पण $20च्या नोटा, 4 पॅराशूट आणि विमान सिॲटल एअरपोर्टवर लँड होताच तिथे एक फ्यूल ट्रक रेडी पाहिजे, जो विमानाला पुन्हा रिफ्यूल करेल. मेन म्हणजे कूपरची हायजॅकिंगची स्टाईल इतकी खतरनाक आणि शांत होती की विमानातील इतर प्रवाशांना पत्ताही नव्हता की त्यांचं विमान हायजॅक झालंय. पायलटने लगेच एअर ट्रॅफिक कंट्रोलरला इन्फॉर्म केलं आणि हे प्रकरण थेट FBI कडे गेलं. प्रवाशांचा जीव धोक्यात असल्यामुळे सरकारने कूपरच्या सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला. पण FBI ने इथे एक चाल खेळली. त्यांनी $2,00,000 तर गोळा केले, पण त्या प्रत्येक नोटेचा नंबर त्यांनी नोट करून घेतला. सर्व नोटांचे नंबर L या अक्षराने सुरू होत होते, जेणेकरून कूपरने हे पैसे बाजारात वापरले की तो पकडला जाईल. संध्याकाळी 5:45 विमान सिॲटल एअरपोर्टवर लँड होतं. कूपर विमानातील सर्व लाईट्स बंद करायला सांगतो. एअर होस्टेस बाहेर जाते आणि पैशांची बॅग व 4 पॅराशूट घेऊन आत येते. कूपर शब्द पाळतो. तो सर्व 36 प्रवाशांना सुखरूप सोडून देतो. पण खेळ अजून संपला नव्हता. कूपर विमानातील काही कर्मचाऱ्यांना आणि पायलटला सोडत नाही. तो पुन्हा विमान टेक ऑफ करायला सांगतो, पण त्याने इथे 2 अजब अटी घातल्या. विमान 10,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर उडायला नको आणि विमानाचा वेग एकदम कमी असला पाहिजे. रात्रीच्या अंधारात मुसळधार पाऊस सुरू असताना विमान पुन्हा टेक ऑफ होतं. कूपर विमानातील सर्व कर्मचाऱ्यांना कॉकपिटमध्ये कोंडून ठेवतो आणि स्वतः मागे एकटाच राहतो. रात्रीचे ठीक 8:13 झाली असतील. अचानक कॉकपिटमधील एक लाल लाईट चमकू लागते. पायलटच्या लक्षात येतं की विमानाच्या मागचा दरवाजा उघडला गेलाय आणि मागच्या पायऱ्या खाली सोडल्या गेल्यात. हवेचा प्रचंड दबाव विमानात जाणवू लागतो. पायलट इंटरकॉमवरून ओरडतो, कूपर, तुला मदत हवी आहे का? दुसऱ्या बाजूने एकदम शांत आवाज येतो, नाही. त्यानंतर विमानाला एक मोठा झटका बसतो. कूपरने $2,00,000ची जड बॅग आपल्या शरीराला बांधली होती आणि पाठीवर पॅराशूट चढवलं होतं आणि -7°C तापमान असताना मुसळधार पाऊस आणि अंधारात चालत्या विमानातून त्याने थेट खाली जंगलात उडी मारली होती. जेव्हा विमान लँड झालं तेव्हा FBI आणि लष्कराने विमानाचा ताबा घेतला, पण आत डॅन कूपर नव्हता. उरला होता तर फक्त त्याचा काळा टाय, एक क्लिप आणि 2 पॅराशूट. कूपर गायब झाला होता. कूपरला शोधण्यासाठी FBI ने अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी शोध मोहीम सुरू केली, ज्याला नाव दिलं गेलं नॉरजॅक. ज्या भागात कूपरने उडी मारली होती त्या जंगलाचा कोपरान कोपरा, प्रत्येक नदी शोधून काढली. 800 जणांना संशयात पकडण्यात आलं, पण कूपर सापडलाच नाही. यानंतर थिअरी मांडल्या गेल्या, इतक्या थंडीत रात्रीच्या अंधारात पॅराशूट ओपन करणं अशक्य आहे, त्यामुळे कूपरचा उडी मारतानाच मृत्यू झाला असेल. ही थिअरी 1980 मध्ये खरी वाटू लागली, जेव्हा ब्रायन इंकग्राम नावाच्या एका लहान मुलाला त्या जंगलाच्या नदीच्या किनाऱ्यावर जळलेल्या अवस्थेत नोटा सापडल्या. जेव्हा FBI ने तपास केला तेव्हा कळालं हे तेच पैसे होते जे कूपरला दिले गेले होते. तब्बल $5,800 तिथेच मातीत कुजत पडले होते. पण बाकीचे $2.25 लाख कुठे गेले आणि कूपरचा मृतदेह का सापडला नाही हे रहस्यच आहे. FBI ने कूपरने मागितलेल्या $20च्या नोटांमागचं गणित शोधल्यावर त्यांचंही डोकं चक्रावलं. कूपरने $20च्या नोटा मुद्दाम मागितल्या होत्या, कारण जर मोठ्या नोटा असत्या तर बाजारात लवकर ओळखल्या गेल्या असत्या आणि छोट्या नोटा असत्या तर पैशांच्या बॅगेचं वजन वाढून पॅराशूटने उडी मारताना अडचण आली असती. म्हणजे कूपर हा कोणी साधा माणूस नव्हता. तो पॅराशूट आणि विमानाचा प्रचंड अनुभव असलेला एक प्रोफेशनल होता. FBI ने अनेक वर्ष शोध घेतला,
मग 2011 मध्ये मारिया कूपर नावाच्या एका महिलेने दावा केला की तिचे काका डॉयल कूपर हेच खरे डीबी कूपर होते, पण ठोस पुराव्याअभावी एफबीआयने तो दावा फेटाळला. अखेर 2016 मध्ये तब्बल 45 वर्षांच्या तपासानंतर एफबीआयने ऑफिशियली जाहीर केलं की ते या केसचा तपास थांबवत आहेत. पण अमेरिकेच्या जनतेसाठी डीबी कूपर एक कल्ट हिरो बनला. तो जिवंत आहे की मेला आहे हे कोणालाच अजूनही माहिती नाहीये. आजही 24 नोव्हेंबरला एरियल टवन नावाच्या एका छोट्याशा गावात लोक कूपर सारखा काळा सूट घालून काळा चष्मा लावून एकत्र येतात, कारण याच गावात डीबी कूपरने उडी मारली होती असं बोललं जातं. ही एफबीआयच्या इतिहासातील सर्वात रहस्यमयी केस आहे जी कधीच सॉल्व्ह झाली नाही. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.